सठविला हरे जिहे हृदय मंदिरे त्यांची सरली रधार झाला सुफल व्यापार हरियाला हता मंग कैसी भय चिंता त्यांची सरलीर धार झाला सफल व्यापार तुका म्हणे हरी काही मुरोने दिवुनी त्यांची सरलीर धार झाला सफल व्यापार विठ्ठल मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनोहरि सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते आत्मा तुम गिरिजामती सहचरा प्राणा शरीरं गृहं पूजाते विविधोपभोगरचना निद्रा समाधि स्थिति संचारस्तु पदजो प्रदक्षिण विधि सूत्राणि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोमि तदखिलं शंभो तवाराधनम् नीलाम्बुजश्यामलकोमलंगं सीतासमारोपितवामभागं पानो महासायक चारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रे समागततिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग करो प्रथमं पाण्डुरङ्ग करो
शारदा आता गुरुराया दंडवत जय जय श्री राधा रमण जय जय श्री नवल किशोर जय जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती हे दुख भंजन मारुति नंदन साठविला हरी जिहे हृदय मंदिरे यांची सरली धार झाला सफल सुफल व्यापार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी सेवेसाठी निवडलेला घेतलेला भंग वैराग्याचे मुकुटमणी श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा सुंदर असा जवळजवळ सर्वांच्या कानपाट असणारा अभंग। या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय एकदा का तो पंढरीश परमात्मा जर आपलासा केला आणि एकदा का अंतकरणातून समूळ विकार गेले की तो पंढरीश परमात्मा तो भगवंत आपल्या हृदयामध्ये साठवल्या जातो आणि एकदा का देव हृदयामध्ये साठवला की ते हृदय न राहता ते मंदिर होतं। तुकोबाराय देव जर हृदयामध्ये साठवल्यानंतर जर देव हृदयाचं मंदिर होतं त्यानंतर पुढं काय होतं तुकोबाराय म्हणले काही होत नाही। त्याच्या पुढे पुढचा एक भाग असा आहे त्याच्या पुढं काय होतं तर त्यांची सरली एरधार झाला सफल व्यापार। एकदा का देव आपलासा केला एकदा का देव आपल्या हृदयामध्ये साठवला की श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जीवनातलं सगळ्यात मोठं काम होतं। जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला जीवनात सर्वात मोठी जर भीती कशाची असेल तर जन्म आणि मरणाची, सर्वात मोठी मरणाची भीती। आणि महाराज म्हणतात ते जन्मही संपतं आणि मरणही संपतं। त्यांची सरली एरधार झाला सफल व्यापार। या जीवाचा व्यापार सफल होतो। आहो तुकोबाराय एकदा देव हृदयात साठवल्यानंतर व्यापार सफल होतो। मग काही बाकी राहतं का जीवनात कुठली चिंता भीती? महाराज म्हणले काही राहत नाही। का करहरी आला हाता मग कैसी भय चिंता। एकदा का देव आपल्या हातात आला आपला झाला ना की जीवनातली भीतीही संपते आणि जीवनातली चिंताही संपते। फक्त देव ताब्यात आला पाहिजे, देव हातात आला ना दादा जीवनातली समूळ भीती संपते आणि काय संपते चिंताही संपते। म्हणले मग महाराज राहतं काय? म्हणले काही राहत नाही। तुका म्हणे
हारी काही पुरोने दिवोरे. काही उरतही नाही आणि काही शिल्लक राहत नाही. देव पहावयासी गेलो बस देवाची होऊन ठेलो. ही अवस्था त्या जीवाची निर्माण होते. हे सगळं कशामुळे होत असेल तर साठविला हरी जी हृदय मंदिरे. तो देव हृदयात साठवला की हे सगळं घडतं. सरळ सरळ अभंगाचा अर्थ तुमच्या पुढे ठेवला. मायबाप हो, अल्पसा परिहार देणं कार्यक्रमाचा गरजेचा आहे. तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे हा पवित्र अखिलकोट ब्रह्मांड नायक समर्थ श्री गजानन बाबाचा हा पावन दरबार आहे. ऐका, हा समर्थाचा दरबार आहे, हा गजानन बाबाचा दरबार आहे. आणि या पावन दरबारामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी जवळजवळ मला असं वाटतं आपल्या सप्त्याचं खऱ्या अर्थानं वर्ष जरी शिल्लक झाले असले पण हे 3रं वर्ष, वर्धापन दिनाचं हे 3रं वर्ष. गजानन बाबाचा आपण सोप्या भाषेत बोलू का तुमच्या भाषेत, आपण गजानन बाबाचा वाढदिवस साजरा करायला लागलो. मूर्तीचा काय करायला लागलो, गजानन बाबाचा वाढदिवस साजरा करायला लागलो. हा वाढदिवसाचा कार्यक्रम आहे. याला वर्धापन दिन महोत्सव म्हणतात. काय म्हणतात? हा, याला वर्धापन दिन महोत्सव म्हणतात. आणि अशा पावन मुक्त महात्म्याचा आपण हा सोहळा संपन्न करत आहात. आणि ज्यांच्यामुळं मला या ठिकाणी येण्याचं योग आलं ते माझे गुरुबंधू आदरणीय श्रीनिवासजी महाराज. त्यांचा मला फोन आला, सांगितलं महाराज दादा तुम्हाला यावं लागतं. मला ते आदरानं दादा म्हणतात पण एवढं वैभव पाहिल्यानंतर मला असं वाटतं त्यांनी दादा नाही म्हणलं चालतं. मला आता मी त्यांना दादा म्हणावं असं वाटायला लागलं मला. मी लहानपणापासून महाराजांना पाहतो. मी लहानपणापासून आम्ही दोघंही एकाच गुरुकडे शिकलो. अतिशय नम्र, अतिशय साधा स्वभाव आणि सर्वांना घेऊन चालणारा हा महात्मा, अतिशय निरागस, स्वच्छ आणि निर्मळ मनाचा हा महात्मा तुम्हाला प्राप्त झाला. खऱ्या अर्थानं सांगू का, अरे जीवनामध्ये चांगले लोक प्राप्त होणं याच्यासाठी सुद्धा भाग्य लागत असतं. जीवनामध्ये चांगल्या विचाराचे माणसं भेटण्यासाठी सुद्धा भाग्य लागत असतं. आणि या जीवनामध्ये संगत फार महत्त्वाची आहे. इतर कुणाची संगत केल्यापेक्षा, कोणत्याही विचाराची संगत केल्यापेक्षा चांगल्या विचाराची संगत केली पाहिजे. कारण संगतीवरच माणसाचं जीवन अवलंबून असतं. गती आणि अधोगती ही संगतीवर अवलंबून आहे. गती आणि अधोगती ही संगतीवर अवलंबून आहे. याच्यापेक्षा सोपं सांगू का? याच्यापेक्षा सोपं सांगतो हा, थोडं ध्यान देऊन ऐका सगळेजण. ऐका गूळ आणि शेंगदाणे जर एकत्र आले किंवा फुटाणे, गूळ आणि फुटाणे जर एकत्र आले तर तो प्रसाद होतो. वाक्य ऐका बरं का, गूळ आणि फुटाणे जर एकत्र आले की प्रसाद होतो. पण त्याच फुटाण्यानं जर का गुळाची संगत सोडून जर दारूची संगत धरली तर त्या फुटाण्याला काय म्हणतात? तुमचं पाठ आहे सगळ्या म्हटलं आमच्या विदर्भातच काढून ये. कळलं का तुम्हाला? अरे फुटाण्यानं जर गुळाची संगत धरली तर त्याचा प्रसाद होतो. आणि त्याच फुटाण्यानं जर का दारूची संगत धरली तर त्याचा चकना होतो. मग ज्यानं त्यानं ठरवायचा आपला चकना करायचा, प्रसाद करायचा. आणि जीवनामध्ये प्रसाद झाला पाहिजे तुमचा माझा. आपण जन्माला कशासाठी आलो खरं सांगा बरं? तुमचा आणि माझा प्रसाद झाला पाहिजे. प्रसाद म्हणजे का समोरचं याला प्रसाद म्हणतात का? नाही हो. पिकलिया सेंद कडू पण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. ऐका ना, अरे स्वतःचा जीवनातला कडूपणा जावा, आंबटपणा जावा, कडकपणा जावा, टणकपणा जावा. हे कव्हा जातं? जेव्हा चांगल्या विचार आणि चांगल्या संगतीची माणसाला प्राप्ती होते. एकदा चांगली जर संगती जर प्राप्त झाली ना तर जीवनातला कडूपणा जातो, जीवनातला सडीलपणा जातो, जीवनातला अवगुण जातो, कडकपणा जातो. आणि मग हे सगळं ज्यावेळेस जातं ना त्या माणसाचा प्रसाद होतो. प्रसाद म्हणजे काय वेगळं? तुमच्या माझ्या जीवनाचा प्रसाद झाला पाहिजे. अरे हजारो वर्ष झाले काही लोकांना, अजूनही त्यांचं नाव आपण घेतो. 350 वर्ष झाले माझ्या तुकोबरायला जाऊन, आजही तुकोबरायासाठी समाज रडतो का नाही? बोला. हा, 750 वर्ष झाले माझ्या ज्ञानोबरायला जाऊन, आजही ज्ञानोबरासाठी लोक रडतात. 350 वर्ष झाले छत्रपती शिवाजी महाराजाला जाऊन, आजही लोक फक्त एवढंच म्हणायचं काम आहे, छत्रपती शिवाजी महाराज की. काहून म्हणले तुम्ही? का म्हणले? मी म्हणलं तुम्हाला. अरे जिथं जय म्हणायचंच काम पडत नाही, याचं नाव आहे जगणं, याचं नाव आहे प्रसाद होणं. आणि ते प्रसाद तुम्हाला मला जर व्हायचं असेल ना तर काही वेगळं करू नका गड्या. काय नाही, चांगल्या विचाराची, चांगल्या माणसाची संगत धरा जीवन. हा, तुम्हाला मला मरायचंय, लवकर जायचं, ध्यानात ठेवा. हा, माणसं कर्तृत्वानं शिल्लक राहत असतात. काय माझ्या गजानन बाबाकडे सांगा, अंगावर कपडा बी नाही हो. माझ्या गजानन बाबाच्या अंगावरही कपडा नाही महाराज, पण असं गाव नसेल
या महाराष्ट्रात की तिथं गजानन बाबाचं मंदिर आणि भजन चालू नसेल. मी विनोदानं सांगत असतो, गावागावात भजन आहे महाराज. ओम गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, गुरु गजानन नमो नमः. अंगावर एकही कपडा नाही महाराज, पण गावागावात आज माझ्या गजानन बाबाचे भजन आहे. याचं कारण माझ्या गजानन बाबाचं कार्य अलौकिक आहे. आणि ज्या लोकांचं कार्य अलौकिक असतं अशा लोकांचं लोक सोहळे करत असतात. वर्धापन दिन कुणाचाही होत नसतो, ऐकताना सगळे, कुणाचाही वर्धापन दिन होत नसतो महाराज. ज्याचं कर्तृत्व, ज्याचं अलौकिक कार्य असतं असं लोकांचा, ज्यांच्या जीवनात प्रसाद झाला अशा लोकांचे सोहळे होत असतात. तुम्हाला मलाही वाटते माझा सोहळा झाला पाहिजे, आहे का नाही? मला असं वाटतं कीर्तनात आल्या सगळ्यांना माझं नाव घ्यायचं होतं, अनिल महाराज की. कोणीच नाही, ते माहिती आता जय म्हणणं याचं. कोणीतरी जय म्हणा, माझं कोणी म्हणणार नाही हो. इथं पैसे देऊन सुद्धा जय म्हणत नाही राजा हो कोणी. का? त्याला कर्तृत्व लागत असतं, त्याला जीवनात प्रसाद झाला पाहिजे, आहे का? आणि माझ्या गजानन बाबाचं चरित्र अलौकिक आहे. तुम्ही चरित्र वाचा माझ्या गजानन बाबाचं, फार अलौकिक चरित्र आहे. या कलियुगातलं अतिशय सुंदर दैवत म्हणजे सध्या कोण? गजानन महाराज. समर्थ आहेत महाराज. फक्त तुम्ही एकदा माझ्या गजानन बाबाकडे डोळे भरून पहा, असं वाटतं गजानन बाबा बोलतात. तुम्ही सर्व गोड मंडळी इथं, सर्वांचे नाव मला माहीत नाही. माझ्या समोर परमपूज्य आदरणीय वारकरी भूषण आनंदजी महाराज, आनंदी महाराज बसलेले आहेत. बाबा, आपण गजानन बाबाला पाहिलं, किती गोड आहेत गजानन बाबा. बघा ना तुम्ही कधीतरी, कधीतरी बघा, किती सुंदर सोहळा आहे. काय इथं चैतन्य का आनंद येणार नाही मला सांगा तुम्ही. इथं बसल्यानंतर असं वाटतं की आता बस गड्या, आता काही वेगळं करायचं राहिलं नाही, सगळं जीवन परिपूर्ण झालं. ही भूमी तपोभूमी आहे, ही भूमी साधना भूमी आहे. तेवढी साधना माझ्या निवासदादाने इथं केली. आणि माणसं साधनेनं मोठं होतात, वयानं नाही. कळलं ना? निवासदादा, मी वयानं मोठा झालो. दादा माझा माझ्यापेक्षाही मोठा झाला. हे माझ्या जीवनातलं भाग्य आहे. हे माझ्या जीवनातलं भाग्य आहे. माणसं साधनेनं मोठं होत असतात, वयानं मोठे होत नसतात. वयानं जर मोठे असलेले माणसं म्हणले असते तर 1400 वर्ष वय होतो माझ्या चांगदेव बाबाचं, पण मोठे कुठं झाले? मोठं वयानं होत नाही माणूस, साधनेनं मोठं होतं. आणि माझ्या दादाने या ठिकाणी साधना केली, अतिशय गोड हा परिसर सजवला. महाराजांना खरं जेवढे धन्यवाद द्यावा तेवढे कमी. आणि खरं सांगू का, तो तर माझा दादा आहे, मी त्याला धन्यवाद देणार नाही. का देणार नाही? कारण तो माझा आहे ना. मी धन्यवाद तुम्हाला देईल सर्वांना, त्या परिसरातल्या सर्वांना धन्यवाद देईल. का? कारण मी मोठा भाऊ आहे ना. घरच्या माणसाला म्हणजे घरच्या भावाला कोणाला तर म्हणणं आहे ना, तुम्ही फार चांगलं केलं म्हणून. खरं सांगू का, अरे माझ्या दादानं चांगलं केलं याचं मी कौतुक नाही करणार, मी तुमचं सर्वांचं कौतुक करणार. अरे माझा दादा इथं आला त्यावेळेस वय काय होतं? फार कमी होतं. पण तुम्ही सर्व परिसरातल्या लोकांना जीवापाड माझ्या दादावर प्रेम केलं. आणि तुमचं हे सहकार्य, तुमची आपुलकी, तुमचं हे प्रेम, या सर्व प्रेमाला, आपुलकीलं, श्रद्धेलं मी तुमच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. तुम्ही असंच प्रेम माझ्या दादावर करत राहा. खरं सांगतो, हा एकमेव असा गोड माणूस आहे ना, इतका गोड माणूस आहे ना. तुम्ही जेवढं प्रेम करसाल आणि जेवढं ती मदत करसाल ना, हा माणूस पूर्ण जीवन समर्पित करेल त्या कार्याला. पूर्ण जीवन समर्पित करणारा माणूस आहे. लहानपणापासून असं वय. ताटात जर भाकर नसेल ना तर पुढचा आला की ताट देणारा माणूस आहे बरं का उद्धव महाराज. बरोबर. पहिल्यापासून सवय आहे ताटातलं द्यायचं. जेवले का म्हणले हो जेवण झालं म्हणतो माझं कधी. हा पहिल्यापासून स्वभाव आहे माझ्या निवास दादाचा. हुकून चुकून माझ्या तोंडातून एखाद्या वेळेस आरे तुरे शब्द जाईल, त्याबद्दल मी तुमची माफी मागतो, कारण तुमची श्रद्धा आहे त्यांच्यावर. तसं ते तेवढी दक्षता घेणार आहे पण होऊ शकतं बरं का. म्हणून तुम्हाला सर्वांना धन्यवाद. हे सर्व गायक वादक असतील, आदरणीय उद्धव महाराज असतील, परत उद्धव महाराज असतील, माझ्या पाठीमागे नवनाथ महाराज असतील, अभिषेक महाराज असतील, तुम्हाला सर्वांना धन्यवाद. मग तुम्ही म्हणसाल यांचं नाव हे जवळ आहेत माझे. एका नात्यानं माऊली जवळ आहेत माझे. खरंच जवळ आहे, विनोद नाही चालला हा. आणि विशेष आज कौतुक महाराज माऊलीचं बरं का. मला असं वाटलं आज कीर्तन करून या दोघांचा मृदंग ऐका. काय मृदंग वाजवत होते हो. एवढा मृदंग वाजवत होते की जणू काय असं वाटलं की मी आता नेमकं आहे तरी कुठं मला कळलं ना. काय गोड. आणि एक सांगू का, हे सर्व गोड वाजवत असताना माऊलीचा एक स्वभाव आवडला मला. काय, माऊली वाजवत असताना स्वतःचा मायकाचा आवाज नंतर वाढव म्हणले, पहिले यांचा आवाज वाढव म्हणले. ही विशेषता आहे. नाही तर मृदंगी आवाज दुसऱ्याचा वाढव म्हणतील. नवनाथ महाराज ते तुमचा आवाज वाढव तीनदा म्हणले, ते यांचा आवाज वाढव, यांचा आवाज वाढव. म्हणून खरंच गोड आहे. आणि हे पाहिजे, हा गुण तुमच्या माझ्यात आला पाहिजे.
अरे आपण मोठे आहोत त्याच्यापेक्षा दुसऱ्याला मोठेपणा द्यायचं शिका. तुम्ही सहज मोठे होसाल एक दिवस. सोपं आहे नो कार अवघडे. मोठं होण्यासाठी का फार काही करावं लागतं का? काही करायचं काम नाही. तुम्ही दुसऱ्याला मोठं म्हणत चला, तुम्ही सहज एक दिवस मोठे होसाल. ध्यानात ठेवा. तेवढं म्हणल्यामुळं पहा तुम्हाला मी बोललोच का नाही. चांगलं करावं, चांगलंच होते. ध्यानात ठेवा. भूमिका आपल्या चांगल्या असल्या पाहिजे. तुमचं चांगलंच होणार आहे, काळजी करू नका. अतिशय गोड महाराज वाजवतात. एक सांगू का, तेवढी सुंदर साऊंड सिस्टीम. फार गोड आहे माणूस. मला पाहिला तर मला वाटलं हा बटणं फिरवतो का काय. किती गोड माणूस आहे खरंच. हा दादा खूप सुंदर आहे गड्यात. हा खूप धन्यवाद. गजानन बाबा काही कमी पडू देणार नाही तुला. हा दरबार गजानन बाबाचा आहे. हा या दरबारात जे जे लोक येतील खरं सांगतो माझा विश्वास आहे. हा माझी फार श्रद्धा आहे गजानन बाबावर. दादाला माहित आहे गजानन बाबावर फार श्रद्धा आहे. हा दरबार असा आहे गजानन बाबाचा, जो आला ना त्याला खाली हातान बाबा माझा बाबा जाऊ देत नाही. तुम्ही अन्नदान केलं असेल तुमचं कल्याण होईल. तुम्ही काही दान करा तरी कल्याणच महाराज. तुम्ही 2 हातानं द्या, हा माझा बाबा 4 हातानं देईल, 1000 हातानं देईल तुम्हाला. अरे गजानन बाबाचा दरबार आहे. फक्त इथं या आणि त्या देवाचं नाव घ्या. कोणत्या? गजानन बाबाचं. एका हिंदी कवीचं वाक्य ते म्हणतात, देवा इथं येऊन म्हणा गजानन बाबा मी एवढ्या वेळेस नाव घेतो तुमचं, तुम्ही तर कधीतरी मला माझं म्हणा. आणि तुम्ही त्या देवाचं नाव घ्या, गजानन बाबा एक दिवस तुम्हाला माझं म्हणतील. आणि ज्या दिवशी गजानन बाबा तुम्हाला माझं म्हणतील त्या दिवशी भाऊची जी श्रद्धा, भाऊच्या प्रती जी श्रद्धा, जो प्रसाद झाला ते तुमचा माझा सुद्धा होईल. काय वेळ लागणार आहे? कारण मरायचंय तुम्हाला, मला ध्यानात ठेवा. पण काहीतरी आपण शिल्लक राहावे. एका हिंदी कवीचं फार सुंदर वाक्य ते म्हणतात, जन्म मिलना भाग्य की बात है, जन्म मिलना भाग्य की बात है, मौत आना ये तो समय की बात है. जन्म मिलना भाग्य की बात है, मौत आना समय की बात है, लेकिन मौत के बाद भी सबके हृदय में जीवित रहना ये अपने किए हुए कर्मों की बात है. अरे गेल्यानंतर सुद्धा माणसं शिल्लक राहतात. मग आपण तुम्ही शिल्लक राहा असं वाटत असेल ना तर गजानन बाबाचं भजन करा. बोलत जा काहीतरी गजानन बाबाला. किती गोड मूर्ती, किती चैतन्य, किती प्रसन्नता आहे मूर्तीकडे पाहिल्यानंतर. कारण या भूमीत चैतन्यता निर्माण झाली. बोला कधीतरी गजानन बाबाला म्हणा, मैं बार बार कहूं गजानन बाबा मेरे, मैं बार बार कहूं गजानन बाबा मेरे. हे बाबा तू एक बार कह दे कि हम तेरे गजानन बाबा. अहो मी प्रत्येक वेळेस म्हणतो तुम्ही माझे, तुम्ही माझे. कधीतरी तुम्ही सुद्धा असं म्हणा की मी तुमचा आहे. आणि ज्या दिवशी गजानन बाबा तुमचं म्हणतील ना त्या दिवशी जीवनातलं कार्यच आटपलं महाराज. काही वेगळं करायचं काम नाही. मग अशा महात्म्यानं माझं म्हणावं असं वाटत असेल तर त्यांचं चिंतन करा. अशा मुक्त महात्म्याचं जरी चिंतन केलं तर तुम्ही मुक्त व्हायला टाइम लागणार नाही आणि देव हृदयात यायला टाइम लागणार नाही. माणसं मुक्त का होतात? चिंतनाने. कारण अंतःकरणात जोपर्यंत विकार आहे तोपर्यंत ते देव हृदयात येतच नसतो. मग अशा मुक्त महात्म्याचं चिंतन करा. म्हणजे मुक्त महात्म्याचं चिंतन केलं आम्ही मुक्त होऊ का महाराज? मुक्त होता आपण. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय वर्णन करतात एका ठिकाणी. ज्ञानोबराय वर्णन करतात, हो मुक्ता ते निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता, दीपे दिसे पाहता आपलेच बसू. काय गोड वर्णन करतात माझे ज्ञानोबराय. ज्ञानोबराय म्हणतात मुक्ता ते निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता, दीपे दिसे पाहता आपलीच वस्तू. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. अशा महात्म्याचं नाव जरी घेतलं ना तरी तुम्ही पुण्यवान होसाल गड्या हो. तरी पुण्यवान होसाल. म्हणून नाव घ्या, चिंतन करा, भगवंताचं चिंतन करा, माझ्या देवाचं चिंतन करा, माझ्या संतांचं चिंतन करा. ऐका गड्या, ते चिंतन वायात जाणार नाही, त्यांचा समागम वाया जाणार नाही. ओघात दृष्टांताला म्हणून मांडतो. कोणत्याही भूमिकेनं करा तुम्ही. साधूचा समागम, संतांचा चिंतन कधीच वाया जात नाही, कधीच वाया जात नाही.
हा, तुम्ही चांगल्या भावनेनं केलं तर वाया जात नाही आणि वाईट भावनेनं केलं तरीही वाया जात नाही. हा, भागवत चालू आहे, फार गोड दृष्टांत आहे भागवतात. आता उद्या परवा येईल, फार गोड दृष्टांत आलेला आहे भागवतात. हा, कोणता? त्या गजेंद्रानं, त्या मगरीनं गजेंद्राचं पाय धरला. उदाहरण आदरणीय महाराज शास्त्रीजी मांडतील, कारण अतिशय गोड श्रीमद भागवत कथा करतात. कोण? हा, महाराज फार सुंदर करतात. विजय महाराज शास्त्री, हा माझे जीवलग मित्र आहेत. फार सुंदर कथा करतात. माझं भाग्य चांगलं आहे, तिन्ही कथाकार माझे जीवलग मित्र आहेत. आदरणीय गणेश आनंदजी महाराजही मित्रच होते. नंतर शिवराज महाराज पवार आले, तेही जीवलग मित्र आहेत. आता विजय महाराज शास्त्री आले, तेही मित्र आहेत. आणि पुढच्या वर्षी सुद्धा माझे मित्रच असणार आहेत. कारण महाराष्ट्रातला कुठलाही वैष्णव वारकरी आणला तो माझा मित्र आहे. जितेंद्र आव्हाड सोडून तो नालायक आहे. त्याला तो बिंडोक आहे, त्याच्या इतका नालायक माणूस नाही. हा, तुम्हालाही हात जोडून विनंती आहे. अरे आपण कुणाचं समर्थन करतो याच्या तर डोक्यात प्रकाश पाडायचा कधीतरी. हा, एक वाक्य बोलतो, थोडा आता अभंगाच्या बाजूला येऊन बोलतो, राग आला तरी चालेल आणि चांगलं वाटलं तर फारच चांगलं. ऐका, त्या फ्रान्समध्ये कोणतरी त्या एखाद्या छापखाना होता फ्रान्समध्ये, आणि त्यांनी मोहम्मद पैगंबराचं चित्र काढलं होतं. वाक्य आहे का बरं का? मोहम्मद पैगंबराचं चित्र काढलं होतं, फक्त एवढंच काम केलं. त्यांना मूर्तीपूजा, चित्रपूजा त्यांचा काय त्यांना आवडत नाही, त्यांना मान्य नाही. फक्त एवढीच चूक केली होती महाराज. सर्व मुसलमान बांधवांना राग आला की तुम्ही आम्हाला जे मान्य नाही ते का केलं, म्हणून एका रातात अख्खी प्रेस फुकून दिली, पूर्ण जाळली होती. तुम्ही पेपर वाचत नसेल, टी व्ही पाहत नसेल, ते तुमचं दुर्दैव आहे. कारण तुम्ही बाकी पाहता आणि बाकी सगळं हां जे पाहायचं ते पाहत नाही. वाक्य ऐका, पूर्ण प्रेस जाळली होती. ऐका ना, त्याच्यानंतर मधल्या काळात मोहम्मद पैगंबरावर एका स्त्रीनं, नुपूर शर्मा नावाची स्त्री आहे, त्या स्त्रीनं फक्त एवढंच म्हणलं होतं की मोहम्मद पैगंबराला सुद्धा बायका आहेत, आणि खरंच आहेत होत्या. एवढं फक्त एक सहज बोलून गेली ती, आणि जर 2-4 शब्द बोलली, पण जे सत्य आहे तेच बोलली. त्यांना मान्य झालं नाही. त्याच्यानंतर भारतभर एक सारख्या तुम्ही त्या घोषणा ऐकल्या. कोणत्या? शिरकलम नाही, काय होतं ते? शीर्तन से जुदा करू. जर आपल्या देवाविषयी, आपल्या अल्लाविषयी जर कोणी काही म्हणत असेल तर त्याचं मुंडका कापा. आणि बऱ्याच लोकांचे मुंडके कापलेत. ही भूमिका मुसलमान बांधवांची, आणि त्यांच्या भूमिकेचं मी समर्थन करतो. अरे आपल्या इष्टदेवतेबद्दल, आपल्या धर्माबद्दल जर कोणी अपप्रचार करत असेल तर त्याचं मुंडकं कापल्याच गेलं पाहिजे. खरं सांगू का, मी कीर्तनकार नसतो तर नक्की जितेंद्र आव्हाडचं मुंडकं कापलं असतं. पण एक सांगतो, जिथंही जितेंद्र आव्हाडचा कार्यक्रम असेल, मी स्वतः सांगतो, जिथंही असेल तिथंच नक्की मी समोर जाऊन दांगडू करणार. कारण मी लहान आहे ना, बाकी पुढं मोठं तर काही करू शकत नाही. नक्की कार्यक्रम नाही होते ना. तुम्हाला ऐकायला येईल किंवा अनिल महाराजचे केलं, पोलिसांनी पकडलं, नाट टाकलं, हे ऐकायला येईल तुम्हाला. अरे प्रभू रामचंद्राबद्दल बोलता तुम्ही, आमचा आराध्य दैवत हे महाराज ते, आमच्या आराध्य दैवताविषयी जर बोलत असेल तुम्ही काय तुमचा नुसते मोबाईल वापरतात 30-30 हजाराचे, जाळा ते रॉकेल टाका द्या फुकून. अरे काय जीवन आहे आपलं. कोणी काही म्हणतं आपल्याला, आपण प्रत्येक वेळेस ऐकतो. मधा ती सुषमा अंधारे आली, तिनं आपलं वाजवलं, म्हणले देवी बसलीन, देवी उठलीन. याला आकली कमी आहे. ती म्हणते, तिचं एक वाक्य मधात चालू होतं, म्हणले असे उपास तापासानं कुठं देव पावत असतो का? पायात चपला घालल्यानं कुठं देव पावत असतो का? म्हणा त्या गबाळीला, तिला सांगा कोणीतरी. ती म्हणे जर असा जर देव पावला असता तर कित्येक लोकांच्या अंगावरचे कपडे नाही भिकाऱ्यांच्या, मग त्यांना देव का पावत नाही? तिनं परत सांगितलं, जर कित्येक भिकारी असते त्यांच्या पाया चपला नाही, मग महिना जेवण नाही भेटत, मग त्यांना कोण देव पावत नाही? त्या गबाळीला सांगा कोणीतरी. म्हणा साधना आहे ती, प्रारब्ध वेगळं आणि साधना वेगळी. त्यांच्या पायात चप्पल नाही, त्यांच्या अंगावर कपडे नाही, त्यांना 1 महिने खायला नसल, हे त्यांचं प्रारब्ध आहे. आणि आम्ही पायात घालत नाही 9 दिवस, ही आमची साधना आहे. येडीला सांगा कधीतरी, हे साधनेचं फळ आहे, ते प्रारब्ध आहे. आज जर अचानक लाईन गेली तर हे माझं प्रारब्ध आहे. अरे प्रारब्ध आणि साधना काही कळते का नाही? काही बोलता राजा, बोलत जा रे, कधीतरी तुमच्या पाया पडतो. कीर्तन दररोज ऐकता तुम्ही, बोललं पाहिजे ना आपण कधीतरी. त्या जितेंद्र आव्हाडाला सांगा कोणीतरी, त्या नालायकाला, त्याला म्हणा येड्या, अरे जंगलात फक्त मासच नसतं, फळही असतात, कंदही असतात. आणि प्रभू रामचंद्रानं पहिले 3 दिवस सारखा उपवास होता महाराज. निषादाच्या घरी गेल्यानंतर निषादानं सांगितलं, हे श्रीराम, हे भगवान, अहो तुम्ही राजे आहात, तुम्ही राघवेंद्र सरकार आहे, भगवंत आहे. जर तुम्ही उपासीपोटी माझ्या नगरातून जर गेले ना
तर येणाऱ्या काळात इतिहासात माझी नोंद वेगळ्या अर्थानं होईल, लोक मला नाव ठेवतील काहीतरी घ्या ना. तर तेही कारण फलही देही भगवान, शब्द आला फळ, कधीतरी बोललो पाहिजे ना आपण. म्हणजे आपलं राजकारण शिजवण्यासाठी काही अपप्रचार करायचा का? माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्याला, जर खरंच तुमच्या अंगात जर रक्त असेल ना, तर जिथं जितेंद्र आव्हाडची सभा असेल तिथं जाऊन दांगडू करा, हुसकवा, काय करायचं ते करा तिथं, पण तुम्ही घरी बसू नका. मी याच्याही पुढे सांगतो, मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. कुणाचा आहे मी ज्या गावात आहे, माझं गाव डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब जे कॅबिनेट मंत्री राष्ट्रवादीचे, पण तरीही सुद्धा प्रत्येक कीर्तनात प्रत्येक ठिकाणी सर्वात निषेध जर कोण करू राहिलं तर मीच करू राहिलो. सत्ता पक्ष राजकारण हे नंतरचा विषय, पहिला धर्म आहे आमच्यासाठी. पहिला माझा देव आहे, बाकीचं नंतर पुढच्या पुढं पाहून गो. येणाऱ्या काळात हे सर्व करा, हे चालू द्या, काय अडचण नाही, याला काही घाबरायचं नाही. मी म्हणणार नाही, मी बोलला बोललो थांबू द्या थांबू द्या. अहो जिथं त्याला त्याची कॉलर धरायला जायचं तिथं याचं काय गुतलं. माझा विरोध आहे महाराज, विरोध आहे, ध्यानात ठेवा. येणाऱ्या काळात आपण विरोध करायला शिका, तर जगणं शक्य होईल. नाही तर जर तुम्ही असे जर आरामात बसून राहिले ना, ते एक दिवस आपल्या घरात लोक दुसतील, ध्यानात ठेवा. इतक्या वर्षापासून राम मंदिर चालू होतं महाराज, ते आता पहिल्यांदा 22 दिनांक 22 तारखेला माझ्या भगवान प्रभू रामचंद्राची मूर्ती प्राण प्रतिष्ठा हो राहिली महाराज. माझा राघवेंद्र सरकार 22 तारखेला विराजमान होणार आहे महाराज. काय अहो भाग्य आहे महाराज, याच देही याची डोळा. हा सगळा सुख सोहळा आपण टीव्हीत पाहू राहिलो, कुठेतरी पाहू राहिलो. 22 तारखेला घराघरात रांगोळी, घरासमोर रांगोळी काढा, दिवे लावा, अरे गुढ्या उभ्या करा, कारण माझा राम येणार आहे. ध्यानात ठेवा सगळेजण, सगळ्यांनी हे करायचं. आनंद उत्सव केला पाहिजे आपण. कळू द्या लोकायला की आम्ही कोण आहोत म्हणून. चला असू द्या, माझा मुद्दा सांगा लागलो मी. मुक्ता ते निर्धारिता लाभ हे आपलीच मुक्तता. ऐका, अरे मुक्त महात्म्याचं साधूचं चिंतन केलं तरी आपला फायदा होतो, म्हणून मुक्त महात्म्याचं चिंतन करा, देवाचं चिंतन करा. चिंतनानं काय होईल? काही होत नाही. चिंतनाने सगळ्यात मोठं काम होतं, अंतकरणातले विकार जातात. अंतकरणात विकार आहेत का? म्हणले आहेत. कोणते विकार आहेत? अंतकरणामध्ये षड विकार आहेत, आणि या षड विकारामध्ये प्रमुखतः 3 विकार आहेत. कोणकोणते? काम आहे, क्रोध आहे आणि लोभ आहे. हे प्रमुख 3 विकार आहे. थोडं ध्यान देऊन ऐका. 3 विकार प्रमुख आहे, आणि या 3 विकारामध्ये एक प्रबळ विकार आहे. त्या विकाराचं नाव आहे काम. विकार कशानं जात नाही, फक्त चिंतनानं जातात. पण कोणत्या चिंतनानं? साधूच्या महात्म्याच्या सानिध्यात केलं जाणारं चिंतन. स्वतंत्र चिंतनानं विकार कधी कधी जात नाहीत. म्हणून कोणाच्या सानिध्यानं? अहो वाल्ह्याचा वाल्मिक झाला, वाल्मिक ऋषीनं चिंतन केलं, पण सानिध्य प्राप्त झालं कोणाचं? नारदाचं. स्वतंत्र चिंतन नाही केलं, नारदानं अनुग्रहित केलं. नारदाच्या सांगण्यावरून चिंतन सुरू झालं महाराज. मग ते चिंतन चुकीचं होतं, मारा 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 होतं, पण साधूनं सांगितलं ना, आशीर्वाद साधूचा प्राप्त झाला ना, कल्याण झालं महाराज. ऐका बरं का, पुढं मला बोलायचं. विकार जातात दादा हो, पण चिंतनानं जातात. तशी जात नाही. पण कोणत्या चिंतनानं? साधूच्या महात्म्याच्या सानिध्यात चिंतन. ऐका ना, तुम्ही सगळी मंडळी भाग्यवान आहात. इथं साधू महात्मे सगळे, आणि या महात्म्याच्या सानिध्यात तुम्हाला माझ्या भगवंताची कथा ऐकायला भेटते. या महात्म्याच्या सानिध्यात माझ्या भगवंताचं चिंतन तुम्हाला ऐकायला भेटतं. तुमच्या जीवनातले समूळ विकार जाणार आहेत, आणि विकार एकदा गेले की तुम्हाला देव व्हायला टाइम लागणार नाही. पण प्रमुख विकार 3 आहेत. काम आहे, क्रोध आहे आणि लोभ आहे. ऐका, या 3 विकारामध्ये प्रबळ विकार आहे, त्याचं नाव आहे काम. हा काम नावाचा विकार एवढा प्रबळ आहे, एवढा प्रबळ आहे. हा काम नावाचा विकार एवढा प्रबळ आहे. हा काम जर संपला ना, तरीही सुद्धा विकार उभा राहतो. दुसरा कोणता? काम संपला की लोभ उभा राहतो, आणि काम अपूर्ण राहिला की क्रोध उभा राहतो. हा काम एवढा खराब आहे. काम संपतच नाही महाराज. काम संपला तरी त्रास, आणि काम अपूर्ण राहिला तरी त्रास. काम या शब्दाचा अर्थ इच्छा. काम या शब्दाचा अर्थ इच्छा. मी सोपं करून सांगतो. काम म्हणजे इच्छा, एखाद्या गोष्टीची इच्छा प्राप्त होणे, त्याचं नाव आहे काम. याचं नाव काय आहे? काम आहे. उदाहरणार्थ हे 2 लेकर बसले तिथं मृदंगाजवळ. फार गोड आहेत ते, फार सुंदर दिसतात, आहे का नाही? गोड आहेत ते, जवळ बसले म्हणल्यावर गोडच आहेत. एवढे गोड लेकर आहेत, मला आवडले ते. म्हणून मी आल्या त्यांना पाणी सांगितलं, त्याने एका मिनिटात पाणी आणलं. मी पाणी सांगितल्याबरोबर त्यानं पाणी आणल्यामुळं मला कळालं हे मुलं काम ऐकतात, आहे का नाही? काम ऐकतात. मला एक सांगा, मला तहान लागली म्हणून मी काय मागितलं? पाणी मागणं. याचं नाव काय? इच्छा. याचं नाव काय? काम. आणि पाणी एका मिनिटात मुलांना आणून दिलं. माझा काम पूर्ण झाला. करायला बोला पटकन. पूर्ण झाला.
मग काम पूर्ण झाल्यानंतर संपावनं अंतकरणातले विकार संपत नाही. काम पूर्ण झालं हे कळल्यानंतर मला लगेच ध्यानात आलं की मी बसलो तर खरी पण पाठीमागून उशी नाही. मला संपला होता ना काम, पण मला काय नाही पाठीमागून उशी नाही. मी कोणाला आवाज देईल? पटकन सांगा. जे काम ऐकलं तर का कोणाला मी? हा, मी परत त्याला आवाज द्याला, ए पोरो अरे इकडे यावर एकदा दोघं जण हे पळतच आले. का परत बोलवलं तुम्हाला मी? उशी आणायला नाही, पण बोलवलं काय? का बोलवलं? माझा काम पूर्ण झाला म्हणून, माझी इच्छा पूर्ण केली. तुम्ही काम ऐकणारे लेकरं आहेत म्हणून तुम्हाला मी काय केलं? पुन्हा आवाज द्याला, परत आवाज द्याला. याचा अर्थ आहे मला लोभ निर्माण झाला. हे लेकरं चांगले, हे माझी सेवा. काम पूर्ण झाला की जो विकार उभा राहतो त्याचं नाव लोभ. काय पुरो? लोभ. हा, उद्याचे कीर्तनकार आहे ते. काय काय काम पूर्ण झाला की कोणता विकार उभा राहतो? लोभ. आणि यदा कदाचित मी पोराय सांगितलंय, आहे पोरो एकदा इकडे अरे उशी आणणारे. हे आले, आलोच बाबा म्हणले, आणि जे गेले दिसलेच नाही. सकाळी दिसली मला, आणि सकाळी दिसल्यानंतर मला काय करा वाटेल ते मुक्का घ्या हॉटेल का काय करा खरं तुम्ही सांगा ना, आहे का नाही? काय करा मग सांगा ना, मोकळा बोल ना. मारा हॉटेल आहे का नाही? ते म्हणते सकाळी जर आम्ही भेटलो तर तुम्हाला असं मारा हॉटेल आहे का नाही? म्हणजे मला मारा वाटणं. या विकाराचं नाव काय? क्रोध. सोपं सांगायला लागलो तुम्हाला कळायसाठी. काम जर अपूर्ण राहिला की जो विकार उभा राहतो त्याचं नाव क्रोध. त्याचं नाव क्रोध. एवढा खराब आहे महाराज हा काम. काम पूर्ण झाला तरीही तोटा, आणि काम अपूर्ण राहिला तरीही तोटा. मग विकार जातात का? हो जातात. चिंतनानं साधूच्या संगतीतल्या. कोणाचे गेलेत का? फार गोड दृष्टांत सांगतो. भजन करा एकदा. विठ्ठल फार सुंदर चरित्र ऐकलं असेल तुम्ही. आपल्या भारतामध्ये मीराबाई नावाच्या फार मोठ्या संत होऊन गेल्या. मीराबाई रात्रंदिवस देवाचं भजन करायच्या. रात्रंदिवस. मीराबाईचं जीवन हे भगवान गोपालकृष्णाला समर्पित जीवन होतं. मीराबाईच्या जीवनामध्ये दुसरा विषयच नव्हता महाराज. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो रात्र न कळे दिवस न कळे. रात्र दिवस महाराज पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी. पांडुरंग म्हणे. रात्रंदिवस महाराज भगवंताचं चिंतन. कोणाचं? मीराबाईचं.
भगवंता व्यतिरिक्त जीवनच नव्हतं मीराबाईचं महाराज. पूर्ण जीवन समर्पित होतं देवावर. ध्यानात ठेवा. रात्रंदिवस देवाचं चिंतन. आणि त्या मीराबाईच्या घरात राहायची, ज्या राजवाड्यात राहायची, त्या राजवाड्यामध्ये एक बाई त्या राजवाडा झाडण्याचा पुसण्याचं काम करत होती. दररोज तिच्याकडे तेवढंच काम. आणि ती फार वर्षापासून त्या राजवाड्यात सेवा करायची ती बाई. हा वाक्य आहे का, फार सुंदर दृष्टांत. आणि मग ती सेवा करायची, झाडझूड करायची. पण काय झालं, एक दिवस तिला ताप आल्यामुळे ती उशिरा उठली. झोपतून उठना, मुलानं उठवलं. म्हणले आई काय झालं, का उठत नाही? पाहिलं आईला ताप आहे. त्या बाईच्या मुलाचं नाव बाळ्या होतं. त्या बाळ्यानं सांगितलं आई काय झालं तुला? म्हणले बाळा मला ताप आहे रे, पण मला मी झोपा लागले, मला ताप आहे याचं मला दुःख नाही, कारण मी ज्या ठिकाणी सेवा करते ती सेवा आज अपूर्ण राहणार आहे. मी ज्या राजवाड्यात सेवा करते ती राजवाडा त्या ज्यांच्याकडे राहते त्या राजवाड्यात फार मोठ्या माणसाचा आहे, राजाचा आहे. आणि त्यांची मुलगी तिथं दररोज भजन करते. बाळा आज मी तिथं जाणार नाही याचं मला दुःख आहे. मुलानं सांगितलं आई अगं आयुष्यभर आमच्यासाठी लोकांचे भांडे कुंडे धुतले, झाडझूड केलं, आज मी जातो आणि तुझं काम करतो. आई म्हणली बाळा तू नक्की जाशील, झाडझूड करशील? म्हणले हो आई मी जातो, झाडझूड करतो. आणि तो 24-25 वर्षाचा बाळ्या नावाचा मुलगा हातात झाडू घेतला आणि राजवाड्यात आला. आणि राजवाड्यात आल्यानंतर तो राजवाडा झाडू लागला. आणि राजवाडा झाडत असताना मीराबाईचं स्नान झालं. मीराबाई भगवान गोपालकृष्णापुढे जाऊन बसल्या. आणि बसल्यानंतर मीराबाईचं पूजन झालं आणि डोळे लागले आणि भजन सुरू झालं. तिथं भजन सुरू झालं. के तंबूरे में जो अरे हा तन के तंबूरे में जो सासों के तार बोले जय सिया राम राम जय राधे श्याम श्याम जय सिया राम राम जय राधे श्याम श्याम. सारखं भजन चाललं मीराबाईचं. हा गोड भजन चालू आहे, सुंदर. गोविंद मेरो है गोपाल मेरो है. मीराबाईचं भजन सुरू झालं आणि तो गोड आवाज मीराबाईचा त्या माणसानं ऐकला. आणि त्या माणसानं ऐकल्यानंतर तो बाळ्या नावाचा माणूस म्हणाला जर आवाज एवढा गोड या बाईचा, त्या बाईचा आवाज जर एवढा गोड येते बाई किती सुंदर असेल. अंतकरणामध्ये कामानं जागा घेतली. काही झालं तरी चालेल म्हणले या बाईचं काय पाहायचं, मला चेहरा पाहायचा. आणि तो वर निघाला पायऱ्या पायऱ्यानं मीराबाईच्या पाठीमाग आला. मीराबाईने डोळे लावलेले महाराज. हा मीराबाईला काही माहित नाही कोण आलं कोण गेलं. भजनामध्ये मीराबाई तल्लीन आहे महाराज. मीराबाईनं हात वर केले आणि गोड भजन करायला लागल्या. मीराबाई फार सुंदर भजन करतात मीराबाई. नारायणा नारायणा अंतकरणामध्ये काम घेऊन तो मुलगा मीराबाईच्या पाठीमाग आला. म्हणजे आवाज एवढा गोड या बाईचा चेहरा पाहायचा. आणि समोरून आला महाराज. मीराबाईनं डोळे लावलेले होते महाराज. देह भाव हरपला तुझ पाहता
विठ्ठला. मीराबाईचा देहभाव हरपलेला होता. चिंतनामध्ये मीराबाई मग्न होत्या. ध्यानात ठेवा. तो मुलगा समोरून आला आणि त्यानं मीराबाईचं सौंदर्य पाहिलं आणि त्या मीराबाईच्या सौंदर्यावरती मोहित झाला. तो मला लग्न करील तर याच बाई संग करील. बस घरी आला. आई झोपलेली होती. म्हणले आई मला लग्न करायचं. म्हणले हो ना बाळा, आता तुळशीत लग्न झालं जाता. नक्की लग्न करायचं. म्हणले काही अडचण नाही. मी लगेच मामाला निरोप पाठवते. म्हणले निरोप पाठवायचं काम नाही आई. म्हणले मेळ लावून आला काय? म्हणले हो. हा म्हणले कुठं मेळ लावला? म्हणले आई ज्या राजमहालात मी गेलो होतो त्या महालामध्ये अतिशय सुंदर स्त्री मी पाहिली. ती देवघरात बसलेली होती आई, आणि ती स्त्री मला आवडली. लग्न करील आई तर मी त्याच मुली संग करील. आईने डोकर हात मारला. म्हणले येड्या ए बारा पोरा, अरे काही आकलीचा भाग आहे का? अरे ती कोण स्त्री हे तरी तुला माहिती आहे का? अरे ती साक्षात भगवान गोपाल कृष्णाची मुरुल, साक्षात महाराज भक्त आहे. अरे रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करणारी संत आहे. आणि त्या बाईकडे पाहून तुझ्या अंतकरणात जर काम निर्माण झालं असेल तर ए बाळा मी नक्की पापी आहे. कोण? हे वाक्य अंडरलाईन करा. खरं हे वाक्य अंडरलाईन करा. हे तुमच्यासाठी विशेष. ए बाळा, अरे तुझ्या अंतकरणामध्ये जर विकार जन्माला आले असतील ना तर नक्की मी कोण आहे? मी पापी. मी. कारण की मुलं चुकीचे निघणं, मोकार निघणं आणि चांगले निघणं ही जबाबदारी कोणाची? मायबापाची. हा ध्यानात ठेवा. हा मी वेळ घेणार नाही, फक्त अर्धे श्लोक म्हणतो पुढे चाल. आई म्हणाली जर एवढ्या महात्म्याला पाहून तुझ्या अंतकरणात जर विकार येत असतील तर हे सर्वस्व जर काय कशामुळे झालं असेल तर मी पापी आहे. कोण? ऐका, फार सुभाषितकार सुंदर वर्णन करतात. अर्धा श्लोक म्हणणार आहे मी. ऐका, घरी गेली लिहून ठेवा कुठेतरी. लिहून ठेवा. उन्मदो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता. परत अर्ध एखादा मुलगा किंवा मुलगी जर मोकार जन्माला आली ना माय हो बाप हो तर हा दोष कोणाचा? मोकार. मोकार मोकार कोणाला म्हणतात तुमच्याकडे? मला माहित नाही. मोकार कोणाला म्हणतात? मोकार सैराट. बस हे सगळ्यालाच कळायला आहे का नाही? असं जर का मुलगी आणि मुलगा जर जन्माला आला तर समजून घ्यायचं आईचं पापी. हा श्लोक एवढा ध्यानात घ्यायचा. जर एखादी मुलगी मोकार निघाली, पोरग मोकार निघालं की फक्त तेवढा श्लोक ध्यानात ठेवायचा. बस समजून घ्यायचं आई कुठंतरी पापी. आईच्या पापामुळं मुलगा आणि मुलगी मोकार निघते. लिहून ठेवा घरी. श्लोक नका लिहू, मराठीत लिहा. मग तुम्ही म्हणसाल बापाच्या पापामुळं पितृदोषेनं मूर्खता. बापाच्या पापामुळं लेकरं मूर्ख जन्माला येतात. कसे? मूर्ख. बोला ना. मूर्ख. तर कितीही सांगा त्याच्या ध्यानात राहा. इंग्लिश शब्द पाठ आहेत ना 100 तुमचे? नाही पाठ नाही. पप्पा म्हणत असतील ना पाठ आहे का? पप्पा अभ्यास घेत असतील ना, आणि अभ्यास घेता घेता पप्पा असं म्हणत असतील ना, अरे तुला काही येत आहे का नाही? तुला शब्द पाठ नाही तर अभ्यास करत नाही. मूर्खा, बैला, गाढवा. काही ध्यानात आहे का नाही? अभ्यास करत नाही, काय नाही, ध्यानात राहत नाही. तुपल्या कसं काय ध्यानात राहत नाही? पप्पा बोलतात का नाही असं? मोकळं बोलायचं. खरं हो म्हणतात ते. हे कोणाचे पाहून घ्या नंतर चेहरे. पप्पा असंच बोलतात. मूर्खा, बैला, तुझ्या ध्यानात राहत नाही, शब्द पाठ नाही, अमुक नाही, टमुक नाही. इकडे इकडे पाहतो, फार सुंदर आहे. काही ध्यानात राहत नाही. असे जर पप्पा शिव्या द्यायला लागले, माझ्याकडे पहा, असे जर बाप्पा शिव्या द्यायला लागले पोरो तर फक्त एकच काम करायचं, हात जोडायचे, पप्पाकडे पाहायचं, म्हणा पप्पा पितृदोषेन मूर्खता. हे सर्व तुमचे उपकार आहेत म्हणून हे आम्हाला प्राप्त झालं की काहीच येत नाही. 3 वर्षाले संस्थेत अजून तिरकीट वाजवताना हा कोणाचा दोष? हो छोटे महाराज, कोणाचा दोष या? अरे सगळे सांगा ना खट्या, एकाला नाही. तुम्ही हुशार आहे सगळे. पितृदोष. असं हे कीर्तनकार होतं आणि कीर्तनकार होणारच. आणि वाक्य आहे का? अरे कीर्तनकार होतील, कोणी मास्तर होईल, कोणी कलेक्टर होईल, कोणी काय होईल. वाक्य आहे का? एक वाक्य महत्वाचं बोलतो की यदा कदाचित कलेक्टर होणार नाही, मास्तर होणार नाही, प्राध्यापक होणार नाही, ती लेकर कीर्तनकार होणार नाही, मृदंगाचार्य होणार नाही. पण एक वाक्य ऐका, ही आईला आई म्हणणार आहे, बापाला बाप. अरे संस्थेत महाराज, हे गुरु
कुलात आहेत महाराज, हे संस्कार इथंच भेटतात महाराज. तुमचे जे घरचे आहेत ना ते आग लावणार आहेत तुम्हाला, काळजी करू नका. ते म्हणले गड्या बरोबर आहे, आपलंच बरं आहे. नाही खरं आहे, खोटं बोलत नाही मी. मला खोटं बोलून काय करायचं, मला कुठं नरकाला जायचं. ऐका मी काय सांगा लागलो, पितृदोषेनं मूर्खता, याच्या उलट अर्धा श्लोक आहे. हा तो या अर्धाच म्हणतो. पूर्ण श्लोक ऐकायचा असेल तर माझ्या दादाकडे या बसा, समोर ते सांगतील तुम्हाला. परत अर्धा एक श्लोक आहे. कोणता श्लोक आहे अर्धा ऐका. हा कोणता श्लोक आहे, फार सुंदर श्लोक आहे. हो सुशीलो मातृपुण्ये पितृपुण्येन चतुरता. अरे ज्या लेकराची आई पुण्यवान आहे ते लेकर सुशील निघतात, आचरणशील निघतात. कोणाची पुण्याई आई जर पुण्यवान असेल तर लेकर सुशील निघतात, आचरणशील निघतात. कोण, पोरगाने. याच्या उलट बाप जर पुण्यवान असेल तर पोरं हुशार निघतात. पितृपुण्येन चतुरता. रामायणातलं एक उदाहरण देतो, अर्ध्या मिनिटात पुढे चालतो. रावणाचा बाप पुण्यवान होता. कसा होता रावणाचा बाप? पुण्यवान होता. रावणाचा बाप पुण्यवान होता, त्रिकाळ संध्या करणारा होता, ऋषी विश्रवा होते ते. प्रकांड पंडित होते, हुशार होते, संत होते, म्हणून मुलगा जन्माला आला. कोण? इतका हुशार आणि एवढा चतुर, त्याचे 4 वेद पाठ होते. कोणाचे? 4 वेद, सकल शास्त्राचा ज्ञाता होता रावण. 4 वेद असे गायनात म्हणायचा. कोण? रावण. 4 वेद पाठ होते. आपला हरिपाठ पाठ होईना. म्हणले ज्ञानदेव काय म्हणे, म्हणले मन पुढं चाल गे. हे वडिलाचं पुण्य आहे. कोणाचं? वडिलाचं. आई म्हणाली अरे माझा पाप आहे की तुझ्या अंतःकरणात विकार आहे. तो म्हणला आई मला बाकी काही घेणदेण नाही, जोपर्यंत माझं लग्न होत नाही तोपर्यंत अन्न पाणी बंद. अन्न पाणी बंद केलं, बाईला वाटलं हा मरतो जातो, काय काढू आता, आहे का नाही. हे बी येतं काय काढणं. ऐका ऐका, कारण मी आत बसलेलो होतो त्याच वेळेस मला बातमी आली आमच्याकडे पाणी सुरू झाला होता. उगाच सुपीक डोकं लावू नका, काय की काहीतरी चुकलं असेल म्हणून पाणी यायला लागला. अख्ख्या महाराष्ट्रात येऊ राहिला. आणि एक सांगू का, गजानन बाबाचा कृपा आहे की दरवर्षी एकदा पाणी येतो. मग खरा भाग्यवान जो आहे त्याच्या कीर्तनात ते येतो. ऐका, काही काळजी करू नका. अरे गजानन बाबाला काळजी आहे ना आपली. ऐका माझं पुढं ऐका. आणि मग आई त्या मुलांना अन्न पाणी बंद केलं. आईने विचार केला आता माझा मुलगा काही जगत नाही. आईनं सांगितलं अरे बाळा हे मनातून काढून टाक. अरे ते राजा आहेत, आपण रंक आहोत. कहा राजा भोज कहा गंगोत्री. ए बाळा असं नको करू, ऐक रे. मुलानं सांगितलं नाही. आईला कळालं हा मरते आता काही जगत नाही. सहज डोळ्यात पाणी आलं. एक दिवस बाईनं मीराबाईनं पाहिलं. मीराबाई म्हणले मावशी का रडता तुम्ही. म्हणले काय नाही मीराबाई थोडं अवघड आहे. म्हणले का रडता ते तर सांगा. म्हणले माझ्या मुलानं चुकून तुम्हाला पाहिलं आणि गेल्या 4 दिवसापासून त्यानं अन्नाचा त्याग केला, मरतं ते असं मला वाटायला लागलं. आणि मीराबाई ते मूर्ख आहे, त्याला अक्कल नाही, त्याला तो बिंडोक आहे. पण खरं सांगू का, तो मूर्ख आहे, बिंडोक आहे, पण शेवटी माझा कोण आहे, मुलगा आहे. आणि लेकरू कसंही असू आईला आवडीचं असतं. एका कवीचं वर्णन आहे, अपने बच्चे तुझको प्यारे रावण हो या राम. रावण असला तरी प्रिय आणि राम असला तरी प्रिय आहे महाराज. ऐका. आणि हे म्हणल्यानंतर मीराबाईने सांगितलं काळजी करू नका, द्या पाठवून त्याला माझ्याकडं. मी लग्न करायला तयार आहे. ते पोरगा आलं आणि आल्यानंतर मीराबाईने सांगितलं मी लग्न करते, फक्त माझी एक अट आहे, तू 7 दिवस देवाचं चिंतन कर. 7 दिवस ते म्हणले देवा चिंतन काही करतो म्हणले, काही करतो, फक्त लग्न माझं संग करा म्हणले. हो. आणि मग त्याला देव घरापुढे बसवलं आणि मीराबाईनं भजन चालू केलं. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा, ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. त्याने भजन चालू केलं. परिणाम 7 दिवसात अंतःकरणाचा विकार जळाला. आणि 8व्या दिवशी मीराबाई डोळे उघडा लावले. त्यानं सांगितलं मला तुझ्या संग लग्न करायचं नाही, कारण तुझ्यापेक्षाही सुंदर मी देव पाहला. तो सर्वात सुंदर आहे महाराज, सर्वात सुंदर आहे. काय झालं, पूर्ण अंतःकरणातले विकार जळाले. आणि विकार जळाल्यामुळं अंतःकरण काय झालं, निर्मळ झालं. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले भररिते. घर रित झालं. आणि घर रित झाल्यामुळं काय झालं, अंतःकरणात देव विराजमान झाला. आणि अंतःकरणामध्ये हृदयामध्ये देव विराजमान झाल्यानंतर हृदयाचं काय झालं, अभंगाच्या पहिल्याकडे साठविला रे, साठविला
कमी झालं चला नाही कमी ते मुद्दाम आलं होतं की उठतात का नाही पायासाठी साठविला हरे जिहे हृदय मंदिरे ऐका तरी धावते वेगात घेतो काय म्हणतात महाराज महाराज म्हणतात साठवला तो देव हा तुकोबराय म्हणतात साठवला पण साठवला ऐका एकदा का देव साठवला काय होतं? त्यांची सरली एरधार झाला सफळ व्यापार ज्ञानेश्वर